ते आम्ही ठरवू शकतो म्हणून नर्सेस जनरल जरा नकार देतात. नाही सर, आता काय झालं, गव्हर्नमेंटनेच त्याच्या गाईडलाईन्स आलेली की तुम्ही पहिलं आहे ना, पहिलं 20 वायर डोस लोडिंग डोस ते आपण देऊ हा ते द्यायचा. आणि काही साफ चालू समजा माहिती नसेल तरी सुद्धा देऊ शकतो. हो हो. आणि काय होतं, पॉलीव्हॅलंट आहे ना, म्हणजे कोणतं तरी नाक चालू किंवा प्रत्येकाला एकच औषध आहे, आपण त्यामुळे त्याला 4-5 तास हा तो त्याला मिळतात. 5-6 तास हे करतात. आता यांनी काय केलं होतं अगोदर NCTC वाल्यांनी की आपण जे गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल आहे ते आपण अद्ययावत करूया, पण औषधं जर तुम्ही 2 तासांनी पेशंट गेला तर तो क्रिटिकलच होतो ना, मग त्याचे चान्सेस नसते. मग त्यावेळेस आम्ही हा मुद्दा मांडला की तुम्ही तिथं रूट लेवलला तुम्ही आधी त्या व्हायलची व्यवस्था करा, तिथं ट्रीटमेंट व्हायला पाहिजे. आता एखाद्या गावात जर 4-5 लोक जर असे ट्रेन केले गेले नुसते इंजेक्शन देणारे तरी हां होऊ शकतो. आणि तिथं काय होतं सर, याची साधारणतः 4.5 वर्षाची एक्सपायरी असते. एकदा तुम्ही एखाद्या ग्रामपंचायत ते तेवढे औषधे घेऊ शकता, ती काय 2-3 हजाराची किंमत आहे. ते जर तिथं ठेवले आणि लोकांना सगळ्यांना माहीत झालं की इथं आहे औषध, पहिला लोडिंग डोस दिला का त्याच्यानंतर मग तुम्ही जिल्ह्याला दिला तर तेच आता करून